रामकृष्ण हरी. आज दीपामावस्या आहे आणि सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आजच्या दिवशी, आजच्या या पवित्र दिवशी दिव्यांची पूजा केली जाते. तुम्ही बघू शकता, आम्ही सुद्धा खूप सुंदर पद्धतीने पूजा केलेली आहे. अगदी दिवे स्वच्छ करून त्याच्यामध्ये वाती टाकलेल्या आहेत, तेल टाकलेलं आहे. 2 वाती एकत्र करून दिवा लावला जातो. त्याचबरोबर आघाड्याची पानं, दुर्वा, फुलं, अक्षदा, हळदी कुंकू हे सगळं त्या ठिकाणी दिव्यांना अर्पण केलेलं आहे. त्याचबरोबर वस्त्रही अर्पण केलेलं आहे. जशी आम्ही पूजा केली तशी आपणा सर्वांनी या दिव्यांची पूजा करावी. आपल्या हिंदू धर्मामध्ये दिव्यांची पूजा केली जाते. आजचा हा दिवस आहे दीपामावस्या त्या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे. आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीची पूजा केली जाते, धनधान्याची पूजा केली जाते, बैलाची पूजा केली जाते. कुणाला असं वाटलंय की अंधश्रद्धा आहे, पण नाही. गायीची पूजा केली जाते कारण ती आपल्याला दूध देते. कृतज्ञता त्या ठिकाणी व्यक्त करावी लागते. त्याचबरोबर बैलाची पूजा केली जाते. तो प्रचंड कष्ट करून शेतकऱ्याला त्या ठिकाणी जगवतो. धनधान्याची पूजा आपण दिवाळीच्या वेळेला, दीपावलीच्या वेळेला करत असतो. ते धनधान्य वर आपण त्या ठिकाणी जिवंत आहेत आणि म्हणून त्यातून कृतज्ञता व्यक्त करण्याकरता या सगळ्या गोष्टी केल्या जातात. आणि म्हणून या अमावस्याला गटारी न म्हणता दीपामावस्या असं त्या ठिकाणी म्हणावं आणि आजच्या दिवशी सर्वांनी दिव्याची पूजा करावी. आणि अजून आजचा एक दिवा दक्षिण दिशेला तोंड करून लावला जातो, कारण तो आपल्या पितरांसाठी त्या ठिकाणी असतो. त्याचबरोबर आपल्या घरातली लहान मुलं, मुलगी असेल, मुलगा असेल, त्यांचीही पूजा केली जाते. कारण जसं या दिव्यांची पूजा तसं मुलगा हा वंशाचा दिवा म्हटलं जातं, मुलगी पंथी म्हटलं जातं आणि म्हणून त्यांचीही पूजा करावी. असं त्या ठिकाणी सगळेच त्या ठिकाणी पूजा करतात, पण जे करत नाही त्यांच्यासाठी सुद्धा हा संदेश आहे की घरामध्ये सुख समृद्ध नांदण्याकरता, शांतता नांदण्याकरता अज्ञानाकडून ज्ञानाकडे जाणारी ही वाटचाल आहे. अंधाराकडून प्रकाशाकडे जाणारी ही वाटचाल आहे आणि या वाटेने, या रस्त्यानं प्रत्येकानं चालावं, एवढंच मला सांगायचंय. रामकृष्ण हरी.